पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी यशवंत ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके भेट देत असतो। तसेच रेंदाळ गावचे आपले सहकारी व पदाधिकारी माननीय सोमनाथ पुजारी यांची कन्या स्पर्धा परीक्षा करत आहे। त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्याची भूमिका म्हणून आपण यावर्षी त्यांना पुस्तके भेट देण्यात आली। यावेळी उपस्थित यशवंत ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर माननीय श्री संतोष कोळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री कैलास काळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री संदीप हजारे, मेंढपाळ सेना जिल्हाध्यक्ष सिद्धू दिवटे, सुजित बंडकर, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल बनकर, यशवंत ब्रिगेड प्रणित धनगर, समाज सेवा संघ जिल्हाध्यक्ष रावसो राणगे, महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सीमा झोरे, जिल्हाध्यक्षा महिला प्राध्यापक संघ कोल्हापूर स्वाती वाघमोडे, महिला जिल्हाध्यक्ष योगिता घुले व यशवंत ब्रिगेड सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज आमची एक छोटी दीदी म्हणून आज त्यांना एक यशवंत ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आज या रेंदाळा गावामध्ये पोहोचलो आणि जे काय दीदीला आता इथून पुढे लागणार आहे ते साहित्य पुस्तकांचं आज देण्याचं काम आमच्या यशवंत ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ह्याचा लाभ घेऊन ह्या दीदीनं भरपूर म्हणजे ह्या लाभाचं सोनं करावं आणि आमच्या संघटनेच्या वतीनं आम्हाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उपस्थित राहिलो आणि पुढच्या वर्षी ह्याच शुभेच्छांचा वर्षाव पडावं हीच आमची म्हणजे एवढं विषय आहे आणि 100% ती दीदी आमची पार करेल एवढं मला गॅरंटी आहे। यशवंत ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून आमचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी कोळेकर साहेब यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य व मूलभूत गरजा ज्यांना लागतात, जे घटक वंचित आहेत प्रत्येक ह्याच्यापासून, त्यासाठी आपली संघटना काम करते। त्याच्यामध्ये अनेक प्रश्न असतात, प्रत्येकाच्या अडचणी पण असतात, परंतु आता आपल्या समाजाची अवस्था अशी आहे की शिकण्याची फिजिकल हे सगळं स्ट्रॉंग आहे, परंतु आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळं काही शिकू शकत नाही। तेच आम्ही ते धोरण धरून सरांच्या कल्पनेनुसार अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त जे औचित्य साधून म्हणजे जयंतीला जे आपण अनावर जे खर्च करतो ते टाळून जे शैक्षणिकला आपण खर्च करू असं सरांचे जे सगळे आम्ही भेट केलेले आहे। पण अनेक अशा विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं हे बी आम्ही देतच राहतो, जे दऱ्याखोऱ्यात जे आपले समाज बांधव आहेत, जे त्यांना वह्या म्हणा, पुस्तक म्हणा, दप्तर, पेन याच्या सकट आपण बी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण पूर्तता करतो। मग सरांची जी संकल्पना काय आहे की शेवटच्या घटकापर्यंत संघटनेचे ध्येय धोरणानुसार काम करायचं व प्रत्येकाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं नाही, प्रत्येकाला शिक्षणाच्या रिंगणात आणायचं। प्रत्येक आपल्या समाजातला घरातला माणूस अधिकारी होणं गरजेचं आहे, कारण एक अधिकारी जरी झाला तरी तो 4 अधिकारी तयार करतो, 4 अधिकारी झाले की तो 50 अधिकारी तयार करतो। ही जी संकल्पना आहे ही इथून पुढे अशीच चालू राहणार आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत ब्रिगेड संघटना ही सामाजिक संघटना म्हणून प्रत्येक घटकात काम करत राहील।